नमस्कार. दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे तरुण पिढीमधला एक अतिशय आश्वासक असा प्रतिभावान गायक आलेला आहे. त्याचं नाव आहे महेश काळे. महेशचं नाव सध्या सगळीकडे दुमदुमतं आहे. ते मराठीमधला एक अतिशय उत्तम चित्रपट कट्यार काळजात घुसलीमुळे. पण खरी महेशची ही ओळख नाही आहे. महेश हा गेली कित्येक वर्ष भारतात नसला आणि जरी अमेरिकेत असला तरी त्याची सगळी मुळं ही भारतामध्ये पुण्या मुंबईमध्ये आहेत. आधी आपण त्याचं स्वागत करूया. महेश, खूप बरं वाटलं आजच्या कार्यक्रमात तू आलास. थँक्यू सो मच. आणि सध्या तुझ्या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे. तरुण पिढीला परत शास्त्रीय संगीताकडे आणणारा चित्रपट, आबालवृद्धांना जुन्या दिवसांची आठवण करून देणारा चित्रपट म्हणून कट्यारकडे बघितलं जातं. पण मला जो महेश माहिती आहे तो पंडित जितेंद्र अभिषेकींचा शिष्य म्हणून. गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेणारे फार कमी साधक आजकालच्या दिवसात बघायला मिळतात. मला दिलखुलासची सुरुवात करताना तुझ्या त्या परफॉर्मन्सकडे घेऊन जायचं आहे जेव्हा तू 3 किंवा 4 वर्षाचा होतास आणि पहिल्यांदा गायला होतास. तो नेमका काय किस्सा होता? ते गाणं म्हणजे गाण्याची मैफिल नव्हती ती. सकाळी गोंदवल्याला मी लहानपणापासून जातोय. गोंदवल्याला रात्री पहाटे 4:30 वाजता माझ्या वडिलांनी मला उठवलं. काकडा आरती असती बघा, त्याच्यामध्ये आंघोळ घातली आणि नंतर मला त्या आईसाहेब मंडप म्हणून आहे तिथे नेलं. तिकडे काकडा आरती होती. मला काही फ्लॅशेस आहेत. तर फ्लॅशमध्ये असं आठवतं की माझ्या गळ्यात टाळ आले. मग तो माईक खाली आला आणि मी देवपूजा म्हणून महाराज चित्रपटाच्या भाषेत बोलायला लागलायस आता. हो नकळत. दॅट्स गुड. तर लाईट माईक खाली आला आणि मग ते मी गाणं गायलो, अभंग गायलो महाराजांचा. आणि त्याच्यानंतर माझे गालगुच्चे घेतले गेले. मला 11 रुपये, ₹1.25 लाडू, पेढे असे मिळाले. कुठला अभंग गायला? सगळ्यात देवपूजा माझी देवपूजा, पाय तुझे गुरुराया वा म्हणून आहे महाराजांचा अभंग. तो गायलो आणि तेव्हा कुठेतरी आवड जी निर्माण व्हायला मला असं वाटतं की अरे मला गातानाही आवडते आणि ते लोकांनाही आवडते आणि मला लाडू पेढे मिळत आहेत. तर ती आवड कदाचित तिथे निर्माण झाली असावी गाण्याची. महेश, तुझी आई मिनल काळे या वीणाताई सहस्रबुद्धेंच्या शिष्या. होय. आई घरात रियाज करताना तू ऐकायचास? हो. शास्त्रीय संगीताची पहिली ओळख तुला तिथेच झाली असावी. माझी शास्त्रीय संगीताची पहिली ओळख अगदी तशीच झाली. कारण आई गाणं गायची आणि गाणं शिकवायची देखील. त्यामुळे माझं फॉर्मल काही वर्षानंतर ती मला तिच्या समोर बसून शिकवायला लागली. पण ती शिकवत असताना मी तिथे आपलं स्कूटर खेळ आणि काय करता करता माझ्या बंदिशी बऱ्याच पाठ झाल्या ती शिकवताना. आणि कधीतरी मला असं वाटतं की तिने नोटीस केलं की मग एका वर्गाला ती शिकवत होती आणि नंतर काहीतरी कुकर लावायला वगैरे गेली. तेव्हा मी ती बंदिश त्यांच्याबरोबर गात असताना पाहून तिने ठरवलं की अरे ह्याला गती आहे, नुसते शब्द नाही पण सूरसुद्धा त्याचे बरे लागत आहेत. मग तिने बसून मला शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे नांदी घरातच माझ्या सुरू झाली. मला एक सांग महेश, या सगळ्या आपल्या शाळेतल्या किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये एक काही पुढचं चित्र डोळ्यापुढे नसतं की मी काय होणार आहे, मला काय व्हायचं आहे, किंवा तुझी नियती तुला कुठे नेणार आहे आपल्याला माहिती नसतं. ती स्पष्टता नेमकी कधी आली की नाही आपल्याला गाणंच करायचं आहे? इच्छा माझी पहिल्यापासूनच होती. ती स्पष्टता जरी नसली ना तरी आपल्याला काय आपल्या आवडीनिवडी काय असतात त्या लहानपणी घडतात. आणि गाणं ही माझ्या आवडीच्या पलीकडचं एक प्रेम आहे ते मला अगदी लहानपणी माहिती होतं. कारण कुठलेही मी जरी रुसलो तरी गायचो, मला खूप आनंद झाला तरी गायचो. मी खूप अभ्यास कधी करायला लागल्यानंतर त्याचं स्ट्रेस बस्टर म्हणून मी गायचो. त्यामुळे मला गाण्याबद्दल प्रेम आहे हे अगदी लहानपणीच कळालं होतं. त्याला काही गोष्टी कारणीभूत होत्या. त्यातले एक म्हणजे अभिषेकी बुवांसारख्या मोठ्या माणसाकडे गाणं शिकायला मिळणं. तेव्हा म्हणजे आईने माझ्याकडनं गाण्याचं व्याकरण जरी करून घेतलं असलं तरी अभिषेकी बुवांनी मला गाण्याचा आत्मा काय असतो त्याची ओळख करून दिली. पण हा बराच नंतरचा काळ होता. 10वीच्या सुट्टीनंतर मी त्यांच्याकडे 10वी नंतर लगेचच गेलो. 10वीच्या सुट्टीनंतर मी अभिषेकी बुवांकडे. हा कधीचा काळ साधारणतः? हा 92. अच्छा, 92चं काळ आहे. 6-7 वर्ष ती मी अभिषेकी बुवांकडे गाणं शिकलो.
तर 10वीच्या सुट्टीपासून बुवांकडे मी जे मॅजिक असतं ना, आता ह्या कट्यारच्या फिल्ममध्ये जे काजवे आहेत ते मला अभिषेकी बुवांनी दाखवलं. वा वा. अगदी सांगायचं झालं तर. त्यानंतर दुर्दैवाने म्हणा, मी अकॅडमिक्समध्ये बरा होतो. तर 10वीत भरपूर मार्क पडले. फर्ग्युसनला सगळे माझे मित्र चालले होते, तर मी फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घेतली सायन्सला. कूल तेव्हाचं कॉलेज मानलं जायचं, आत्ताही आहे मला वाटतं. तर तिकडे घेतली मी ॲडमिशन. त्याच्यानंतर ते एज्युकेशनची एक लाईन चालू राहिली. कॉलेजमधल्या कॉम्पिटिशन्स वगैरे गाण्याच्या? हां, मी कॉलेजमधल्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायचो. त्यावेळेला तू कुठली गाणी म्हणायचास? त्यावेळेलाच ॲक्च्युली मी पिक्चरमधली सुद्धा गाणी गायचो त्याच्यात. म्हणजे मला असं वाटतं की फिरोदिया करंडक जो असायचा, त्या फिरोदिया करंडकमध्ये मी अगदी हम्मा हम्मा किंवा ते चिकपुक रहिले प्रभुदेवाचं जे गाणं आहे ते, किंवा जॉर्ज बेन्सनचं नथिंग्स गोना चेंज माय लव्ह फॉर यू हे गायचो. पण त्याच्याच बरोबर मी जीव लगा राहिले दूर घर माझे, मग उड जाएगा हंस केला, आणि ऑफकोर्स अभिषेक बुवांची बंदिशी आणि नाट्यगीतं पण गायचो. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी एका वेळेलाच मी गात होतो. मला एक तुम्ही म्हणताय त्याच्यावरनं किस्सा आठवला. एकदा अभिषेकी बुवा मला, कसं असतं बघा, गुरु आणि टीचरमधला फरक बघा. गुरु हा तुम्हाला सर्वांगाने घडवायचं बघत असतो. त्यावेळेलाच मला कळालं नाही आहे. मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलो होतो आणि अभिषेकी बुवा म्हणायचे की जरा तो पेपर घ्या वाचायला, आणि मी इन्व्हेरिएबली टाइम्स ऑफ इंडिया उचलायचो आणि त्यांना तेही रेजिम माहिती झालं असायचं. त्यामुळे पेपरचा आवाज झाल्यानंतर ते म्हणायचे तो नव्हे सकाळ घ्या. मग मी सकाळ पेपर वाचायचो. फिरोदिया करंडकची अनाऊन्समेंट पेपरमध्ये म्हणजे कोण जिंकलंय वगैरे ह्याची व्हायची, तर त्याच्यामध्ये मी ती बातमी वाचवतो, फिरोदिया करंडक VITने जिंकला, तुमचं कॉलेज ना, हो 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 वाचा पुढे. मग असं झालं, तसं झालं. मग इंडिव्हिज्युअल प्राइजेस, दिग्दर्शन प्रथम द्वितीय हे, आणि माझं नाव आलं तेव्हा मी गाळलं आणि सरळ गायन द्वितीयवरती, नाही प्रथम कोण आलंय. हां, तर मी म्हटलं की माझं नाव आहे बाबा. अरे वा, बरं. मग कट टू तेवढा झाला. त्याच्यानंतर आम्ही एक प्रवास करत होतो एकत्र. तर तेव्हा म्हणले की अच्छा, तुम्ही त्या ह्याच्यात गाणी काय गायला होतात? आणि कसं सांगणार ना मी, म्हणजे माझ्यासाठी ते देवापेक्षा मोठे होते तेव्हा. मग त्यांच्याबद्दल खूप प्रेम होतं, पण त्यांचं खूप धाकही होता. का पहिले एस्पेशली काही वर्ष तर मी बोलायला सुद्धा त्यांच्याबरोबर घाबरायचो. तर ते म्हटले नाही सांगा ना. तर मी म्हटलं की मी हे तुमचं हे, तो तेव्हा मी कट्यारमधलाच तराणा गायलो होतो. ओ दानी दानी दीम तनन दे रे न दीम त दे रे ना तनन तद्रे दानी तन दे रे ना तन दे रे ना दीम तनन दे रे ना उदानी दानी दीम तनन दे रे न दीम त दे रे ना तनन दीम दीम त दे रे ना दीम तन दे रे ना ओ दानी ता रे तारे दा दीम 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 दे रे ना तनन दे रे ना ओ दानी दानी दीम तनन दे रे ना दीम त दे रे ना. तो हा तराणा मी तेव्हा गायलो होतो. मी म्हणलं बाबा तुमचा तराणा गायला, अजून काय गायलात? मग हळूहळू भावगीतं, पिक्चरची गाणी सगळे गाऊन दाखवा मला म्हटले. अरे बापरे. मी म्हटलं नाही बाबा. मग ॲक्च्युली त्यांनी मला त्यावेळेस RD बर्मनचं जे चित्रपट आलं होतं त्यातलं एक गाणं स्वतः गुणगुणून दाखवलं. बर. तारा रा रा तारारी रा रा रा. 1942. हो, 1942 लव्ह स्टोरीमधलं. आणि बघा म्हणजे एरवी कसं होतं शास्त्रीय संगीतामध्ये जी मरगळ म्हणतात, आणि कट्यारचा विषय तोच आहे. आलेली मरगळ ही आपण वारसा न समजता त्यातला जो भाव आहे तो ठेवला तर नवीन गाणंसुद्धा जुन्यासारखं किंवा जुनं गाणंसुद्धा नवीनच राहतं. तर त्यावेळेलाच मी लहान होतो आणि मी मोमेंटमध्ये मला समजायच्या नाहीत गोष्टी. पण ॲक्च्युली आता अमेरिकेमध्ये जेव्हा मी मागचे 10-15 वर्ष आहे आणि जेव्हा मला स्वतःचा वेळ मी रियाज करतो, तेव्हा मला माझे गुरु ते असताना जसे अनुभवायला यायचे त्यापेक्षा जास्ती उत्कटतेने अनुभवायला येतात. कारण तेव्हा कळालं नाही मला हे की अरे हे मला पिक्चरचं, कधी गजला आम्ही ऐकायचो, शौनक दादा आम्ही रेकॉर्ड लावून, कधीही असं म्हणाले नाहीत की हे ऐकू नका, शास्त्रीय संगीत फक्त ऐका. त्यामुळे ते सर्वांगाने माझं तिथे शिक्षण
पण म्हणजे या माणसाच्या डोक्यामध्ये इतर संगीताचाही विचार असायचा, ते ऐकायचे सुद्धा, पाश्चात्य संगीत असेल किंवा हिंदी चित्रपट संगीत असेल. मग त्यांना असं कुठलं, मला आणखीन एक बुवांबद्दल नेहमी ऐकतो मी की त्यांनी अशी कुठल्या घराण्याची बंधनं नाही मानलीत. म्हणजे ते आग्रा घराण्याचे खरे तर मानले जातात, पण एका घराण्याचं बंधन त्यांनी कधी मानलं नाही. हे तुला अनुभवायला आलं कधी? हो, अगदीच अनुभव आलेलं. कारण मला आठवतंय आम्हाला बमना के छोरा रे म्हणून बडे गुलाम अली खासाहेबांची ते शिकवत होते ठुमरी. आणि तेव्हा ते म्हणले की हे रेकॉर्ड्स ऐकून ऐकून पाठ करा त्या त्या जागा, सगळं मुखोद्गत झालं पाहिजे. ही मोठी मंडळी स्वतः एक एक घराणी होती. वा. आणि त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे असं नाही की हे आपल्या पद्धतीनंच गायलं जातं. मला अजून एक त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता, त्याची आठवण आहे. त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की म्हणजे घराण्याची काय होती, कशामुळे आली, ह्याचं एक बॅकग्राऊंड त्यांनी दिलं. की त्यावेळेस ते राजे होते, त्यांना आवड होती, त्यांच्याकडे जे जे गाणारे होते त्यांची ती घराणी झाली. हे सुद्धा कुठेतरी कट्यारच्या थीमच्याच जवळ जात आहे की घराण्यांचा अहंकार बाळगता कामा नये. अजिबातच नाही. आणि म्हणजे किती अप्रतिम पद्धतीने त्यांनी तेव्हा समजावलं. म्हणजे ते जितकं त्यांची विचाराची प्रगल्भता होती तितकेच ते आर्टिक्युलेट होते. खूप छान पद्धतीने त्यांना मांडता यायचं. म्हणजे माझ्यासारख्या छोट्या, खूप कमी करणाऱ्या त्यावेळेसच्या मुलाला सुद्धा त्यांनी असं सांगितलं की ही घराणी झाली वगैरे बरोबर आहे, पण चूक कुठे होते, जेव्हा घराणं गाण्यापेक्षा मोठं होतं तेव्हा चूक होते. आणि मला हे मी जन्मभर लक्षात ठेवीन. काही गोष्टी अशा त्यांनी सोप्या करून सांगितल्यात. मग चटकन म्हणजे ह्याच्यात आता विचार करायलाच लागत नाही. एरवी गेले, हो बरोबर आहे, गाणं जास्ती मोठं राहिलं पाहिजे. आणि त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. ते म्हणायचे देर इज ओनली 2 काइंड्स ऑफ म्युझिक, गुड ऑर बॅड. स्वर लागला किंवा नाही लागला, तुम्ही तालात सम गाठली किंवा नाही गाठली, मग ती सम गाठली असेल ती भावसंगीतात असेल किंवा ती शास्त्रीय संगीतात असेल किंवा नाट्यसंगीतात असेल, ते इट इज इदर गुड ऑर बॅड. त्यांनी म्हणजे लाईट म्युझिक म्हणजे हे कमी असं कधीच लेखलं नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की सगळ्या वेगवेगळ्या ज्या ह्या जॉनर्स आहेत संगीताच्या, त्या जॉनरमध्ये त्या जॉनरचा हून ते गाणं करणाऱ्या खूप कमी लोक आहेत त्यापैकी. निश्चितच. म्हणजे अभिषेकी बुवांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी भावसंगीतात, शास्त्रीय संगीतात, उपशास्त्रीय संगीतात. त्या काळात अभिषेकी बुवांनी एकूण संगीताचं शिक्षण तुला तर दिलंच, पण एक स्वतः ते उत्तम गायक होते. केवळ संगीतकार नव्हते, उत्तम गायक होते. दोन्ही पार्ट्स त्यांनी तितकेच ताकदीने आणले. हो. मला तुला हे विचारायचं आहे की त्यांनी तुला परफॉर्मन्स ओरिएंटेड कशा पद्धतीने बनवलं? एक तालीम खूप प्रचंड पद्धतीने व्हायची. म्हणजे मला आठवतं एक छायानट राग शिकवत होते आणि एक त्यातला एक पलटा जो मला जमतच नव्हता. बुवांनी फक्त अशी नजर केली आणि मला असं आठवतंय की मी त्याच्यानंतर घरी जाऊन एकतर अर्धा तास रडलो, त्याच्यानंतर 2.5-3 तास एकच पलटा करत होतो. आणि मी दुसऱ्या दिवसाची वाट बघत होतो की आता कधी मी जाऊन हा पलटा गाईन बुवांच्या समोर आणि कधी. आणि ते झालं. दुसऱ्या दिवशी मी गेलो तिकडे, तो पलटा आल्यानंतर फक्त त्यांनी एक नॉड केलं आणि ते माझ्यासाठी कुठल्याही अवॉर्डपेक्षा मोठं होतं की कळालं बाबांना. तर ते एक रेजिम खूप जबरदस्त होतं. मी तिथे जेव्हा गाणं शिकायला गेलो तेव्हा मी सगळ्यात त्यांचा लहान शिष्य आणि शेवटच्या ह्याच्यापैकी, त्यामुळे मी सगळ्यांकडेच गाणं शिकायचो. शौनक दादाच्या माझ्या गाण्यावरती खूप प्रभाव आहे, त्याच्याकडे मी खूप गाणं शिकलो. आणि परफॉर्मिंगचं जे टेक्निक आहे, मला असं वाटतं की शौनक दादा जेव्हा स्टेजवर बसून गातो तेव्हा परफॉर्मन्समधनं 3-4 मिनटात कब्जा घेणं मैफिलीचं जे म्हणतात, ते टेक्निक मी शौनक दादाकडे शिकलो. टेक्निक म्हणूया किंवा मी त्याच्याबरोबर अगणित म्हणजे अगदी खेड्यापाड्यांपासून फार मोठ्या सवाई गंधर्व फेस्टिवलपर्यंत सगळीकडे मी त्याच्याबरोबर तंबोऱ्याला गात शिकत. आणि त्यांनी त्याच पद्धतीने त्याच्या वडिलांकडून ते शिकलेलं असणार, कारण तोही त्यांच्याबरोबर अनेक वर्ष बरोबर पण आम्ही जायचोच सगळीकडे. बुवांबरोबर मी असलेल्या काळामध्ये असं कधीच झालं नाही की ते बाहेर गावी कुठे जात आहेत आणि मी गेलो नाही. त्यांच्याबरोबर तर ते शिकलोच, पण त्यांच्याबरोबर मी जितके कॉन्सर्ट्स तंबोऱ्यावर बसलो त्याच्यापेक्षा खूप जास्ती शौनक दादाबरोबर बसलो.
आणि माझ्यासाठी ही पर्वणी होती, कारण त्याचाही तो माईकचा एक अंदाज असतो, तो विशिष्ट माईक पद्धतीने करतो. माईकचा, शास्त्राचा, श्वासाचा. ऑडियन्सच्या नब्सचा, हे सगळे खूपच विलक्षण गोष्टी आहेत शौनक दादाकडे. पण तुला मी जर विचारलं की अभिषेकी बुवांच्या गायकीची वैशिष्ट्य काय आहेत, कारण इतर गायक बऱ्याच वेळेला इथून गाताना दिसतात, अभिषेकी बुवा हे इथून गायचे आतून पूर्ण. मला असं वाटतं की, आणि मी हे आता अमेरिकेला गेल्यानंतर काही गोष्टी फॉर्म्युलेट करतो, तर त्या फॉर्म्युलाजमध्ये असं मला जाणवलं की द रूल्स ऑफ रागाज आर गाईडलाईन्स नॉट हिंड्रन्सेस फॉर क्रिएटिव्हिटी, असं मी स्वतःचं एक कोट लिहून ठेवलं आहे. आणि मला असं वाटतं की अभिषेकी बुवांच्या शिकवणीतनंच हे कुठेतरी हे कोट आलं आहे. कारण ते जेव्हा गायचे तेव्हा नुसते गायचे, ते शास्त्र वगैरे या सगळ्या गोष्टींचा इतका प्रचंड घरात रियाज व्हायचा की तिथे गाताना फक्त गाणं, मग त्याच्यात शास्त्र आपल्या पण यायचं. म्हणजे जेव्हा एखादा मोठा पंडित भाषण द्यायला उभा राहतो, तर सगळं उत्स्फूर्त भाषण असतो. तो काय घरी बसून शब्दांचा रियाज करत बसत नाही, किंवा त्या भाषणाचं पूर्ण रिहर्सल 100 वेळा करत नाही. आणि शास्त्रीय संगीत तर आपलं इम्पल्स ड्रिव्हन आहे, त्यामुळे त्याचा तसा रियाज होतही नाही. पण ते जेव्हा बसून गायचे, ते ही बिकेम म्युझिक, म्हणजे ते स्वतःच संगीत व्हायचे. त्यामुळे शास्त्र वगैरे तर त्यांच्या मागे मागे आपण यायचं, पण त्यामुळे तो जो भाव त्यांच्या संगीतात आहे, जी तुमच्या आत्म्याला हात घालण्याची त्यांची जी ताकद आहे, ती मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने सगळ्यात अभिषेकी बुवांची मला. खरं तर मी तुला असं म्हणणं हे बरोबर नाही, पण तुझ्यावर प्रभाव असलेल्या त्यांच्या संगीतापैकी एखादा आम्हाला काहीतरी दाखव ना. मी तुला लाईट म्युझिक म्हणत नाही, आपण लाईटकडे नंतर वळणार आहोत, पण मुळात शास्त्रीय संगीत अशा कार्यक्रमामध्ये पटकन गाऊन दाखवता येत नाही हे मलाही माहिती आहे, पण मध्यलयीतलं एखादा असं काही. नाही, जरूर गातो ना. आनंद मनाओ मंगल गाओ, आनंद मनाओ मंगल गाओ, श्याम रंग आवन कीनो, श्याम रंग आवन कीनो, पग उनन लाग रहे मोरे घरवा, आनंद मनाओ मंगल गाओ, आनंद मनाओ. बहुत दिनन सन राह तकत हूँ, बहुत दिनन सन राह तकत हूँ, अब मोरी अखियन आवे चैन, अब मोरी अखियन आवे चैन, जियरा मोरा तोरे दरस तरस लागा, आनंद मनाओ मंगल गाओ, आनंद मनाओ. वा. महेशच्या अगदी सुरुवातीच्या गुरुकुल काळातल्या शिक्षणाविषयी आत्ता तो बोलला. याच्या पुढे आपल्याला बरंच जाणून घ्यायचं आहे, त्याचा संगीताचा प्रवास कसा झाला. पण हे सगळं जाणून घ्यायच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.